नमस्कार विद्यार्थी मित्र, आपण इयत्ता 9वी विज्ञान व तंत्रज्ञान भाग 1 त्यातील पहिलं प्रकरण पाहतोय, गतीचे नियम, लॉज ऑफ मोशन. मागच्या 2 व्हिडिओमध्ये आपण अंतर आणि विस्थापन, त्यानंतर चाल आणि वेग या 4 भौतिक राशींचा अभ्यास केला. आज आपण त्वरण द ॲक्सेलरेशन या भौतिक राशीबद्दल माहिती घेणार आहोत. तर आपण सुरुवात करू. त्वरण ॲक्सेलरेशन हे करून पाहूया. जर तुम्ही एक पन्हाळी घेतली म्हणजे चॅनल घेतला आणि याप्रमाणे तो इन्क्लाइन केला म्हणजे असं आपण तिरका पकडला आणि आपण चेंडू जर त्याच्या वरच्या भागातून जर सोडला तर काय होईल पहा. तो खाली येताना काय होईल, त्याचा वेग वाढत जाईल. खाली येताना त्याचा स्पीड वाढत जाईल, त्याची गती वाढत जाईल, बरोबर का, त्याची चाल वाढत जाईल. म्हणजे या ठिकाणी हा चेंडू वरून खाली येताना त्याचा वेग वाढतोय, चेंज इन व्हेलॉसिटी होत, बरोबर का. म्हणजे वेग जर बदलत असेल तर त्वरण होत. जर एकक कालावधीमध्ये वेगामध्ये झालेला बदल त्याला आपण त्वरण असं म्हणतो. तुम्ही सर्वांनी घसरगुंडीवर खेळलेला असता, तर या घसरगुंडीवरती आपण सर्वात वरती असताना आपला वेग जो आहे तो कमी असतो. ज्यावेळेस आपण या घसरगुंडीच्या मध्यापर्यंत येतो त्यावेळेस आपला वेग सर्वाधिक असतो आणि एकदम तळापर्यंत आल्यानंतर आपला वेग कमी होतो. You must have all played on a slide in a park. You know that while sliding down the velocity is less at the top, it increases in the middle and becomes 0 towards the end. Therefore, the rate of change of velocity is called acceleration. जर वेगामध्ये जर बदल होत असेल एकक कालावधीमध्ये, वेगामध्ये झालेला बदल त्याला आपण काय म्हणतो, त्वरण म्हणजे ॲक्सेलरेशन असं म्हणतो. द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड ॲक्सेलरेशन. ॲक्सेलरेशन म्हणजे त्वरण. त्वरण म्हणजे काय की वेगामध्ये झालेला बदल. आता त्वरण कधी कधी होतं पहा, ज्यावेळेस आपण विराम अवस्थेमध्ये गतिमान होतो, कोणतीही वस्तू विराम अवस्थेमधून गतिमान होते त्यावेळेस त्याच्यामध्ये वेगामध्ये बदल होतो. एखादं वाहन ज्यावेळेस म्हणजे आपण सुरुवातीला विराम अवस्थेमध्ये असतो त्यावेळेस हळूहळू आपण त्याची चाल वाढवत नेतो, म्हणजे त्यावेळेस त्याचं त्वरण बदलतं, त्यावेळेस त्याचं त्वरण होतं. वेग बदलतो म्हणजे त्याचं त्वरण होतं. एखादं गतिमान असलेलं वाहन ज्यावेळेस आपण थांबवण्याचा प्रयत्न करतो, ब्रेक दाबतो, त्यावेळेस त्याच्या वेगामध्ये बदल होतो. ज्यावेळेस आपण गाडीचा ऍक्सेलेट करतो गाडी आपण, त्यावेळेस त्याच्या वेगामध्ये बदल होतो, म्हणजे त्यावेळेस त्याचं त्वरण होतं. ते त्वरण म्हणजे काय, तर चेंज इन व्हेलॉसिटी डिवायडेड बाय टाइम विथ रिस्पेक्ट टू टाइम. द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी इज कॉल्ड ॲक्सेलरेशन. जर वेगामध्ये जर बदल होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, त्वरण असं म्हणतो. ॲक्सेलरेशन इज इक्वल टू चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाइम. म्हणजे त्वरण म्हणजे काय, तर वेगामधील बदल भागिले वेळ. इफ द इनिशियल व्हेलॉसिटी इज u and in time t it changes to the final velocity v. Acceleration is equal to change in velocity upon time. म्हणजे त्वरण म्हणजे वेगामध्ये झालेला बदल
भागिले वेळ. If the initial velocity is u and in time t it changes to the final velocity v. हे जर इनिशियल वेलोसिटी म्हणजे सुरुवातीचा वेग हा u असेल आणि आफ्टर टाइम t इट चेंजेस टू द फायनल वेलोसिटी v. म्हणजे फायनल वेलोसिटी म्हणजे अंतिम वेग. तो आहे v. Then acceleration is equal to acceleration a is equal to final velocity minus initial velocity upon time. हे फायनल वेलोसिटी म्हणजे अंतिम वेग वजा सुरुवातीचा वेग म्हणजेच वेगामध्ये झालेला बदल. तो आहे अंतिम वेग वजा सुरुवातीचा वेग आणि भागिले टाइम भागिले काळ किंवा वेळ. तर याप्रमाणे आपल्याला मिळतं a बरोबर v वजा u भागिले t. म्हणजे फायनल वेलोसिटी मायनस इनिशियल वेलोसिटी अपॉन t. तर समजा आपण असा विचार करू की एखाद्या व्हेइकलचा एखाद्या गाडीचा सुरुवातीचा वेग आहे 20 किलोमीटर. वीस मीटर प्रति सेकंद असं म्हणू आपण. त्यानंतर टी एवढ्या कालावधी म्हणजे समजा 5 सेकंदानंतर त्या वस्तूचा वेग v बरोबर समजा आपण 60 मीटर प्रति सेकंद एवढा झाला. तर वेगामध्ये झालेला बदल म्हणजे चेंज इन वेलोसिटी इज इक्वल म्हणजे चेंज इन वेलोसिटी काय असेल तर फायनल वेलोसिटी मायनस इनिशियल वेलोसिटी म्हणजे वेगामध्ये झालेला बदल तो जो असेल v मायनस u आणि भागिले t. तर v ची किंमत आहे या ठिकाणी 60, u बरोबर 20 आणि भागिले टाइम 5 सेकंद इज इक्वल टू 60 minus 20 is 40 मीटर पर सेकंड अपॉन 5 सेकंड. Therefore acceleration is equal to 5 into 8 40 8 meter per second means second square. Acceleration काय होईल 8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आपण पाहिले त्वरण बरोबर वेगामधील बदल भागिले काल. जर u हा सुरुवातीचा वेग t या कालावधीनंतर बदलून अंतिम v होत असेल तर त्वरण बरोबर अंतिम वेग वजा सुरुवातीचा वेग भागिले कालावधी. आता आपल्याला पुढे पाहायचंय व्याख्या. if the velocity of an object changes during a certain time period then it is said to have accelerated motion. If the velocity of an object changes during a certain time period and then it is said to have accelerated motion. जर एकक कालावधीमध्ये किंवा एक ठराविक वेळेमध्ये जर वस्तूचा वेग जर सतत बदलत असेल तर त्याची जी गती आहे ती त्याला त्वरणित गती आहे असं आपण म्हणतो. इन अन ऑब्जेक्ट इन मोशन कॅन हॅव 2 टाइप्स ऑफ ऍक्सेलरेशन. 2 प्रकारचं त्वरणित गती असू शकते.
if the velocity changes by equal amounts in equal time intervals, the object is said to be in uniform acceleration. जर एकक कालावधीमध्ये इक्वल अमाउंट मध्ये म्हणजे एकक कालावधीमध्ये जर एक समान त्वरण होत असेल एक, तर त्याला युनिफॉर्म ऍक्सेलरेशन असं म्हणतात. इफ द व्हेलॉसिटी चेंजेस बाय इक्वल अमाउंट्स इन इक्वल टाइम इंटरवल्स, एकक कालावधीमध्ये समान त्वरण होत असेल तर त्याला युनिफॉर्म ऍक्सेलरेशन म्हणजे एक समान त्वरणित गती असं म्हणतात. अँड इफ the velocity changes by unequal amounts in equal time intervals, the objects said to be non-uniform acceleration. जर समान कालावधीमध्ये असमान त्वरण घडून येत असेल तर त्याला नॉन युनिफॉर्म म्हणजे नै समान त्वरणित गती असं म्हणतात. पुढचा भाग पाहायचा आपल्याला पॉझिटिव्ह, निगेटिव्ह अँड झिरो ऍक्सेलरेशन. तर पॉझिटिव्ह ऍक्सेलरेशन म्हणजे काय? पॉझिटिव्ह ऍक्सेलरेशन, नंतर निगेटिव्ह ऍक्सेलरेशन आणि झिरो ऍक्सेलरेशन. An object can have positive or negative acceleration when the velocity of an object increases, the acceleration is positive. जर वेग जर वाढत असेल एखाद्या वाहनाचा, एखाद्या वस्तूचा ठराविक वेळेमध्ये जर त्याचा वेग जर वाढत असेल तर त्याला पॉझिटिव्ह ऍक्सेलरेशन असेल. पॉझिटिव्ह ऍक्सेलरेशन तुम्ही सांगू शकता एखादं उदाहरण पॉझिटिव्ह ऍक्सेलरेशनचं? तुम्ही बस मध्ये बसला आणि बस सुरू झाली आणि बस पुढे जाते तर हळूहळू काय होतं, त्या बसचा वेग वाढत जातो. त्यावेळेस काय होणार आहे? पॉझिटिव्ह ऍक्सेलरेशन. आणि ज्यावेळेस एखाद्या स्टॉप वरती त्या बसला थांबायचंय त्यावेळेस काय करणार आहे? हळूहळू ब्रेक दाबला जाईल आणि त्या वाहनाचा वेग काय केला जाईल? कमी केला जाईल. किंवा पुढे जर समोर अडथळा असेल तर वाहनाचा वेग काय होईल? कमी कमी होत जाईल आणि त्यावेळेस जे घडून येणार ऍक्सेलरेशन असणार आहे ते असणार आहे निगेटिव्ह ऍक्सेलरेशन. म्हणजे when the velocity of an object increases, the acceleration is positive, and when the velocity of an object decreases, then the acceleration is negative. In this case, the acceleration is in the direction of velocity. When the velocity, बघा, त्यावेळेस पॉझिटिव्ह ऍक्सेलरेशन होतं त्यावेळेस बघा डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी आहे या बाजूला आणि स्पीड पण त्याचं जे वाढतंय ते सुद्धा याच बाजूला वाढतंय. म्हणून या ठिकाणी डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी आणि डायरेक्शन ऑफ ऍक्सेलरेशन हे दोन्ही पण कसे सारखेच आहेत. ज्यावेळेस पॉझिटिव्ह ऍक्सेलरेशन असतं त्यावेळेस यात स्पीड, ज्या स्पीड वाढते ती दिशा आणि त्वरणाची दिशा हे दोन्ही पण दिशा कशा असतात? सारखेच असतात. म्हणजे when the velocity of an object increases, the acceleration is positive. In this case, the acceleration is in the direction of velocity. When the velocity of an object decreases with time, it has negative acceleration. This negative acceleration is also called deceleration. म्हणजे त्याला आपण निगेटिव्ह ऍक्सेलरेशन त्याला आपण ऋण त्वरण असं म्हणतो आणि डिसेलरेशन म्हणजे अवत्वरण असं सुद्धा म्हणतो. इट्स डायरेक्शन इज अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी. ज्यावेळेस निगेटिव्ह ऍक्सेलरेशन होते त्यावेळेस ते जे जाणारं वाहन आहे त्या वाहनाची दिशा आहे या बाजूला आणि त्याच्या त्वरणाची दिशा बरोबर त्याच्या उलट असते.
आणि ज्यावेळेस पॉझिटिव्ह ऍक्सेलरेशन असतं त्यावेळेस वाहनाची दिशा, जे त्याच्या व्हेलॉसिटीची दिशा आणि त्याच्या त्वरणाची दिशा ही दोन्ही पण काय असते, एकाच बाजूला असते. आणि निगेटिव्ह ऍक्सेलरेशन असतं त्यावेळेस त्या वाहनाची दिशा आणि त्वरणाची दिशा ही वेगवेगळी असते. इफ द व्हेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट डज नॉट चेंज विथ टाइम इट हॅज झिरो ऍक्सेलरेशन. आता झिरो ऍक्सेलरेशन कधी असते, म्हणजे त्याचं ऍक्सेलरेशन होत नाही, ठराविक टाइम इंटरवल मध्ये त्याचं ऍक्सेलरेशन होत नाही, म्हणजे त्याचं वेग बदलत नाही. त्यावेळेस एक ठराविक टाइम इंटरवल मध्ये त्याचं त्वरण बदलत नाही, त्यावेळेस झिरो ऍक्सेलरेशन होत. तर याचं एक आपण उदाहरण पाहू की समजा एक वाहन आहे की ते 10 किलोमीटर प्रति आवर या वेगाने जाते आणि पुढच्या 5 मिनिटांनंतर आपण त्या वाहनाकडे पाहिलं तर त्याचा वेग झाला आहे तो 15 किलोमीटर प्रति आवर. नंतर अजून पुढच्या 5 मिनिटांनंतर आपण त्या वाहनाकडे लक्ष दिलं तर त्यावेळेस मात्र त्याचा वेग झालेला होता 20 किलोमीटर पर आवर. नंतरच्या पुढच्या 5 मिनिटांमध्ये जर आपण त्याला पाहिलं तर त्या वाहनाचा वेग आता झाला होता 25 किलोमीटर पर आवर. आता या ठिकाणी जर आपण याचं ऍक्सेलरेशन काढलं, त्वरण काढलं तर काय मिळेल, ह्या इंटरवल मधलं त्याचं त्वरण काय असेल, ए बरोबर 15 वजा 10 म्हणजे 5 भागिले 5 बरोबर 1. त्वरण त्याचं 1 आलं. दुसऱ्या इंटरवल मधलं जर आपण त्याचं ऍक्सेलरेशन काढलं तर 20 वजा 15 म्हणजे 5 आणि भागिले लागलेला वेळ 5, म्हणजे या ठिकाणी सुद्धा त्याचं त्वरण मिळेल आपल्याला 1च. आणि तिसऱ्या इंटरवल मध्ये सुद्धा त्याचं त्वरण मिळणार आहे आपल्याला 1 मीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे प्रत्येक टाइम इंटरवल मध्ये त्याचा वेग 5-5 किलोमीटरने वाढत जातोय, म्हणजे त्याचं ऍक्सेलरेशन जे आहे ते समान आहे. मग अशा वेळेस त्याला आपण म्हणतो झिरो ऍक्सेलरेशन. आता झिरो ऍक्सेलरेशन अजून कधी असू शकतं की समजा एखादा दगड आहे रोडवरती पडल्या, सुरुवात पहिल्या वेळेस आपण त्याला पाहिला त्यावेळेस त्याचा वेग होता 0 किलोमीटर पर आवर, कारण का तो एका जागी स्थिरच आहे. पुढच्या 5 मिनिटांमध्ये पाहिलं त्याला तर त्याचा वेग तेवढाच आहे 0 किलोमीटर पर आवर. परतच्या 5 मिनिटांमध्ये पाहिलं तरी त्याचा वेग तेवढाच आहे 0 किलोमीटर पर आवर. म्हणजे या ठिकाणी त्याचा वेग बदलत नाहीये, म्हणजे त्वरण बदलत नाहीये, म्हणजे त्याचं त्वरण काय आहे, स्थिर आहे. म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, झिरो ऍक्सेलरेशन, शून्य त्वरण असं म्हणतो. तर याप्रमाणे आपण आज त्वरण बद्दल माहिती घेतली. त्वरण म्हणजे काय पाहिलं आपण, त्वरण म्हणजे एकक कालावधीमध्ये जर वेगामध्ये बदल होत असेल तर त्वरण घडून येतं. चेंज इन व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड ऍक्सेलरेशन. त्वरण आपण त्याचं जे एकक आहे, युनिट ऑफ त्वरण, ते आहे मीटर पर सेकंड स्क्वेअर. त्याचं युनिट आहे मीटर पर सेकंड स्क्वेअर. त्वरण 2 प्रकारचं असू शकतं, युनिफॉर्म ऍक्सेलरेशन अँड नॉन युनिफॉर्म ऍक्सेलरेशन. नंतर 3 प्रकारचं परत आपण हे पाहतो त्वरण, पॉझिटिव्ह ऍक्सेलरेशन, निगेटिव्ह ऍक्सेलरेशन अँड झिरो ऍक्सेलरेशन. जर वेगाची दिशा आणि त्वरणाची दिशा जर एकच असेल तर त्याला आपण पॉझिटिव्ह ऍक्सेलरेशन असं म्हणतो. वेगाची दिशा आणि त्वरणाची दिशा जर वेगवेगळी असेल तर त्याला आपण निगेटिव्ह ऍक्सेलरेशन असं म्हणतो. आणि जर एकक कालावधीमध्ये जर समान त्वरण घडून येत असेल तर त्याला आपण झिरो ऍक्सेलरेशन किंवा शून्य त्वरण असं म्हणतो.
तर याप्रमाणे आज आपण त्वरण म्हणजे काय याचा अभ्यास केला.